नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया गुलाबजामुन. किराणा दुकान मधून मी गुलाबजामुनचं पाकिट आणले आहे. चला मग गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. पाकिटला कंचीनं कट करूया. 1 वाटी दूध घेतले आहे. थोडं थोडं टाकून आपण त्याला मळून घेऊया. गुलाबजामुनचं पीठ आपण पाण्यानं पण तिंबू शकता, दुधानं पण तिंबू शकता. दुधाने तिंबल्यावर आपला गुलाबजामुन टेस्टी बनतो. आपला गुलाबजामुनचं पीठ मळून झालं आहे. 15 मिनिटं आपण झाकून ठेवूया. हा 1 वाटी दुधामधला आणखीन पाव वाटी उरला आहे आपला दूध. गुलाबजामुनचं पाक बनवूया. गॅस पेटूया. पातेलं ठेवूया. या वाटीनं 2 वाटी पाणी टाकूया. ज्या वाटीनं पाणी टाकले आहे त्या वाटीनंच आपण या वाटीनं 2 वाटी साखर टाकूया. साखर विघरेपर्यंत फिरवूया. साखर आपला विघरला आहे. 1 तारी 2 तारी पाक बनवायचं नसते. साखर आपण वजन करून पण घेऊ शकता, मापानं पण घेऊ शकता. आपला गुलाबजामुनचा पाक बनवून झाला आहे. कलर पण किती छान आला आहे. एकदम गाढा गाढा झाला आहे आपला पाक. गॅस बंद करूया. गॅस पेटूया. तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होऊ देऊया. आपल्या गुलाबजामुनचा पीठ कसा झाला बघूया. हा छान झाला आहे. आणखीन थोडं मळून घेऊया. गुलाबजामुनचा पीठ आपला मळून झाला आहे. छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे छोटे छोटे गुलाबजामुन केल्याने आतमध्ये पर्यंत तळतात. तळल्यावर आणखीन आपले गुलाबजामुन मोठे होतात. आता गोल गोल गोळे बनवूया. सर्व गोळे असे बनवून घेऊया. आपले गुलाबजामुनच्या पाकिटमध्ये पिठाचे 41 गुलाबजामुन बनले आहेत. थोडे मोठे बनवल्यावर कमी बनतात, छोटेसे बनवल्यावर थोडं जास्ती बनतात. माझे गुलाबजामुन 41 बनले आहेत. तेल गरम झालं आहे. आपण तेलामध्ये तळून घेऊया. तुप गॅसवर तळून घेऊया. आपले गुलाबजामुन चांगले तळतात. एक एक करून तेलामध्ये टाकूया. त्याला उलटा पलटा करायचं नसते. खाली सारखं असं हलवायचं असते. गुलाबजामुन कसे आपले ब्राऊन होत आहेत, कसे गोल्डन कलर येत आहे. किती छान तळे आहेत आपले गुलाबजामुन. प्लेटमध्ये काढूया. बाकीचे गुलाबजामुन पण तळून घेऊया. पूर्ण गुलाबजामुन तळून झाले आहे. तेव्हा किती लाल लाल एकदम ब्राऊन कलर आला आहे. एकदम गोल्डन कलर आला आहे. सर्व गुलाबजामुन तळून झाले आहे. गॅस बंद करूया. गुलाबजामुन आपले थंड झाल्यावर आपण पाकामध्ये टाकायचे असते. त्याला 15 मिनिटं थंड होऊ देऊया. गॅस पेटूया. पाक आपला थंड झाला आहे. थोडासा गरम करूया. म्हणजे आपला पाक गरम पाहिजे, गुलाबजामुन आपले थंड पाहिजे. पाक गरम झाला आहे. आपले गुलाबजामुन थंड झाले आहेत. एक एक करून गुलाबजामुन पाकामध्ये सोडूया. असे दाबल्यावर पाकामध्ये बुडतात आपले गुलाबजामुन. 1 तास आपण झाकून ठेवल्यावर गुलाबजामुन मध्ये पाक जातो. झाकून ठेवूया. 1 तास झाला आहे. बघूया आपले गुलाबजामुन कसे झाले आहे. वा वा किती छान झाले आहे आपले गुलाबजामुन. एक एक करून आपण प्लेटमध्ये काढूया. किती छान फुगले आहेत आपले गुलाबजामुन. सर्व गुलाबजामुन सर्व आपण पाकात टाकूया. याला व्यवस्थित मिक्स करूया. असं हलवल्यावर चांगले मिक्स होतात आपले गुलाबजामुन. याला पण 1 तास झाकून ठेवूया. गुलाबजामुन 1 तास भिजत ठेवलेले पाकामध्ये किती छान झाले आहेत. थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया.
या पद्धतीनं गुलाबजामुन बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.